सुजला सुफला मलयज शीतला शस्य श्यामला मातरम। साहित्य आणि लोककलेतून ज्यांनी केले समाजाचे परिवर्तन असे लोकमान्य टिळक या महाराष्ट्राची शान। मित्रांनो, पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी शेतकऱ्याच्या तळहातावर तरलेली आहे असे क्रांतिकारी विचार असणारे अण्णाभाऊ साठे केवळ 1.5 दिवसांनी शाळेत जाऊन तब्बल 34 ते 35 कादंबऱ्या लिहिणारे, पोवाडे गाणारे, शाहिरी लिहिणारे अण्णाभाऊ साठे होय। मित्रांनो, अण्णाभाऊ साठे हे शाहीर होते आणि एवढंच नव्हे तर मायदेश सोडून परदेशी म्हणजेच रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाणारे अण्णाभाऊ साठे हे पहिले महापुरुष होते। म्हणूनच म्हणतात की अमृताचे पान आहे अण्णाभाऊ साठेंची लेखनी या महाराष्ट्राची शान आहे। आजादी के घोर युद्ध में बने थे एक अविचल सेनानी अन्याय अत्याचार से लड़े वो कभी उन्होंने हार नहीं मानी।